ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आतापर्यंत आपण श्रीमद भागवत या ग्रंथाचं या मागच्या भागामध्ये 12 स्कंधापर्यंत जेवढं आपण आपल्या बुद्धीने भगवंताच्या त्या कथांचं, लीला पराक्रमांचं श्रवण केलं, त्याचा अवतरणिका रूपाने संक्षिप्त असा आपण आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर संपूर्ण या 12 स्कंदाचा थोडक्यात का होईना परंतु काही आपल्याला काही अंशी तरी तो भाग लक्षात येऊ शकतो आणि त्यासाठी तो प्रयत्न होता। आता आपण आज या भागवतामध्ये जे काही मुख्य तत्वज्ञान आहे त्याचा स्वतंत्रपणे सूत्र रूपाने त्याचा विचार करणार आहोत। भागवत हे वेदतरूचे मधुर फळ असं म्हटलेलं आहे आणि वेद उपनिषद इतरही श्रेष्ठ असे आत्मानुभवी संत साधू संत हे जे आहेत, ज्यांनी जे भगवंताच्या विषयी सूत्र रूपाने जे काही विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत ते आपण इथे लक्षात घेणार आहोत। आणि आपण ते समजून घेण्याचा, कारण एखादा जो काही ग्रंथ आहे, पंथ आहे, तो दीर्घकाळ का टिकतो? दीर्घकाळ टिकण्याचं कारण असं आहे की त्याने दिलेली जी विचारधारा आहे त्या विचारधारानुसार एक प्रवाह निर्माण होतो आणि तो अव्याहतपणे चालू राहतो आणि तो प्रवाह हा जीवन प्रवाह असतो आणि त्या विचारावर मनुष्य आपलं जीवन जगत असतो। भागवताने इतर सर्व वेद वगैरे पुराण किंवा उपनिषद किंवा संत महात्मे यांचा विचाराचा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून भागवत आपल्याला आज मार्गदर्शक आहे। त्या भगवंताच्या कृपेने आपण भागवताच्या आधारे जीवन जगणार आहोत। आतापर्यंत जगलेलो आहोतच, याही पुढे आपण त्या विचाराच्या आधाराने, त्या विचाराच्या प्रकाशामध्ये आपण जीवन जगत आहोत। ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीप्रमाणे आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण जीवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयासी चफावे। या आत्मप्रभेच्या प्रकाशामध्ये आपण जीवन जगतो आहोत आणि संपूर्ण भारतीय तत्वज्ञान हे आत्मा या विषयाभोवतीच फिरत आहे। आपण पहिल्यांदा परमात्म्याची स्तुती करू, स्तोत्र गाऊ। करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनवेशयन्तं, वटस्य पत्रे पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिव्ये पिबस्वामृतमेतदेव,
गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, विक्रेतु कामा किल गोपकन्या, मुरारी पादार कृतचित्तवृत्तिः, दध्यादिकं मोहवशादोचत्, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, गृहे गृहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाय योगे, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, सुखं शयाना निलये निजेपि, नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या, ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, जिह्वे सदैव भज सुंदरानि, नामानि कृष्णस्य मनोहरानि, समस्त भक्तार्ति विनाशनानि, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, दुःखाव सुखावसाने द्विदमेव सारं, दुःखावसाने द्विदमेव गेयं, देहावसाने द्विदमेव याप्यं, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, जिह्वे रसज्ञे मधुर प्रिये त्वं, सत्यं हितं त्वां परमं वदामि, आवर्णयेथा मधुराक्षराणि, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, त्वामेव याचे मम देहि दे जिह्वे, समागते दंडधरे, कृतान्ते वक्तव्यमेवं मुद्रं सुभक्त्या, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, श्रीकृष्ण राधा वरगोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे पिब स्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. स्तोत्र हे वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवान श्री बालकृष्णाचं हे स्तोत्र आहे. या बालकृष्णाचं आपल्या अंतःकरणात आपण ध्यान करत राहावं आणि या स्तोत्राचं सतत पठन करून तो हृदयस्थ परमात्म्याची आपण पूजन अर्चन या अत्यंत मनोभावाने, भगवंताला काही लागत नाही, फक्त भक्तिभाव, देवभावाचा भूकाला हाच दुष्काळ त्याला, तेव्हा या भक्तिभावाने आपण करायचं आहे. आता भारतीय तत्वज्ञान, या तत्वज्ञानातून प्रस्तुत झालेले जे काही आपण मोती हिरे यांचं जे काही संग्रह केला आहे, वेचलेले आहेत, ते थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. भारतीय तत्वज्ञान सांगताय, मोठी परंपरा आणि विचारधारा. भारतीय तत्वज्ञान याची निर्मितीच भगवंतापासून झालेली आहे. त्या भगवंतानेच ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये वेदांची निर्मिती केली आणि त्याला आदि कवी असं ब्रह्मदेवाला म्हटलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मनुष्य या परमात्म्याचा शोध घेतो किंवा त्याच्याविषयी विचार विनिमय करायला लागतो अंतःकरणामध्ये, तेव्हा त्याच्या लक्षात येतं
जीवो ब्रह्मैव नापरः. हा जो जीव आहे याच्यात आणि ब्रह्मामध्ये काहीही फरक नाही. ब्रह्म हे एक सत्य असं ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली, ते ब्रह्मतत्व. आणि त्याच्यामध्ये आणि जीवामध्ये कुठलाही फरक नाही. ब्रह्मदेवाने ही जी सृष्टी निर्माण केली त्याच्यातून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच महाभूत यांची संख्या आहे 15. आणि यांना एक सूत्रात ज्याच्या आज्ञेने बांधून घ्यावं लागतं, एक सूत्रात ज्याने गुंफलेला आहे तो आहे जीवात्मा. ते आहे 16वं तत्व. आणि याच्याही पलीकडे असलेलं मध्ये मध्ये वारंवार माझ्याकडून त्याचा उल्लेख झालेला आहे ते 17वी कळा, म्हणजेच हा जो उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेति उदारतः, तोच उत्तम पुरुष, त्यालाच पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. तो या सर्वावर, जीवावर सुद्धा, जीव सुद्धा त्याच्या ऊर्जेनेच आपलं कार्य करू शकतो. तो जीव आणि परमात्मा याच्यात काहीही फरक नाही, फक्त ते त्याचं प्रतिबिंब आहे. आणि मूळ जी काही प्रतिमा ती हल्ली तर प्रतिबिंब हलत, तसा तो परमात्माच या जीवाच्या रूपाने आहे. म्हणून जीवो ब्रह्मा वैना परः, अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजेच ब्रह्मतत्व आहे, अशी विचारधारा या भारतीय तत्वज्ञानाची आहे. आणि जेव्हा जीव परमेश्वराचा विचार करतो, ईश्वराविषयी विचार करतो, तेव्हा त्याच्या लक्षात असं येतं की अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आहे काय, तर मीच म्हणजे ब्रह्म आहे, असा तत्वबोध त्याला होतो. त्यालाच आपण तत्वमसी असं म्हणतो. ते तत्व म्हणजेच हा जीव, म्हणजे तूच आहे. आणि हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्मतत्व, जे दिसतं तेही ब्रह्म आणि जे दिसत नाही तेही ब्रह्म. अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला दिसत नाही. डोळ्याने दिसतं तेच सत्य आणि जे दिसत नाही ते असत्य असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या शरीरातल्या अंतक्रिया आपल्याला काय दिसतात, तिथे होणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया वगैरे काय जे आहेत ते आपल्याला दिसत नाही, पण आहे सत्य. म्हणून आत बाहेर कोंदाटलेलं जे काही आहे त्यालाच सर्वम खलुमिदं ब्रह्म. गणपती अथर्वशीर्षात त्याचं वर्णन आहे. सर्वम खलुमिदं ब्रह्म, तेच ब्रह्मतत्व आहे. सर्व विश्व हे ब्रह्मतत्वात किंवा ब्रह्मतत्वाचाच तो भाग आहे. हे विश्वची माझे घर. एकदा मनुष्याला आत्मसाक्षात्कार झाला तर तो एकदेशीय न राहता त्याच्या ठिकाणी विश्वव्यापकपणा येत असतो. तो विश्वव्यापकपणा म्हणजेच हे विश्वची माझे घर. ती अवस्था जीवाला मिळत असते. आणि विश्वघर झालं तर विश्वात राहणारे, घर म्हटलं की घरात एक जे सदस्य आहे त्यांना आपण व्यक्ती माणसं म्हणत नाही. म्हणजे पती पत्नी, मुलं मुली, आई वडील, बहिणी भाऊ यांच्या मिळून एक शब्द आहे आणि तो शब्द आहे कुटुंब. कुटुंब या अर्थाने तो शब्द आहे. आता विश्वाला घर मानलं, आपला संबंध सध्या आपण पृथ्वीवरच आहे.
तिला पृथ्वीला दुसरा शब्द आहे वसुधा. म्हणजे वसुधा त्या ठिकाणी राहणारे चर आचर जे काही आहेत, स्थावर जंगम वगैरे जे काही सगळे त्याच्यात आहे, ते एक कुटुंब झालेलं आहे. आणि त्या अर्थाने भारतीय तत्वज्ञानाने एक शब्द त्याला त्याच्यासाठी वापरला आहे, वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण पृथ्वी ही एक आपल्या कुटुंबासारखी आहे. आता याच्या कुटुंबाचा आपण खऱ्या अर्थाने मालक आहोत का? आपण त्याचे स्वामी नाही. तर त्याचा स्वामी आहे परमात्मा. भगवान हा त्याचा स्वामी आहे आणि भगवंत त्याचे स्वामी असल्यामुळे ही जेवढी भूमी आहे ती सर्व परमेश्वराची आहे. आणि त्याच्यातून एक विचार बाहेर आला, तो म्हणजे सब भूमी गोपाल की. ही सर्व भूमी गोपाल म्हणजे त्या भगवंताची आहे. आणि गोपाल जसा आपल्या त्या प्राण्यांची गायींची रक्षा करीत असतो, देखभाल करीत असतो, तसा तो परमात्मा इथे सर्वांची रक्षा करतोय असं म्हणायला हरकत नाही. सब भूमी गोपाल की. आता हा परमात्मा याला प्राप्तीचे जे काही आपण प्रयत्न करतो, जेव्हा प्रयत्न असतात तेव्हा काही ना कुठल्या प्रयत्नांना एक दिशा असते. एक विशिष्ट अभ्यास करून त्याची प्राप्ती करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्यासाठी एक प्रकारची पद्धत आपल्या मनामध्ये मानसिकता असते आणि तिलाच विद्या असं म्हणतात. जी शक्ती विद्यमान असते आपल्या अंतःकरणामध्ये, परमेश्वराची जी शक्ती विद्यमान असते, आणि ती विद्या म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या रूपाने आपण तिला त्या परमेश्वराचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. सप्तशतीमध्ये म्हटले आहे, या देवी सर्वभूतेषु विद्या बुद्धिरूपेण संस्थिता, स्मृतिरूपेण संस्थिता, ज्ञानरूपेण संस्थिता. हे सर्व परमेश्वराची ती शक्ती आहे. आणि ती शक्ती ही त्या शक्तीच्या आधारे जीव हा स्वतः बंधनात पडलाय. त्याला कोणीही बंधनात इतरांनी पाडलेलं नाही, टाकलेलं नाही. तर जीव स्वतःहूनच बंधनात पडलेला आहे. ज्ञानेश्वरांनी एक उदाहरण दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की पोपटाला पकडण्यासाठी असे काहीतरी एक नळकांड लावलेलं असतं. त्या नळकांड्याची रचना अशी असते की तिथे पोपट त्या नळकांड्याच्या त्या वरच्या भागावर बसतो, पण बसल्याबरोबर ते नळकांड असं खाली फिरून जातं. आणि खाली फिरून गेल्यानंतर तो पोपट आधीच त्याच्या पायाचा तो चवडा असतो तो पक्का धरून ठेवलेला असतो, आणि ते खाली फिरतं तेव्हा त्याचं तोंड किंवा डोळे हे पृथ्वीकडे असतात. त्याचं डोकं हे खाली असतं. नळकांड्याच्या त्या नळीला लावलेल्या पायाने त्यांनी ती नळी पक्की किंवा घट्ट धरून ठेवलेली असते, आणि तेव्हा ते पाय असतात वरती. परंतु तो जो पोपट आहे त्या पोपटाला इतकी भीती वाटायला लागते की आपण पडून जाऊ. शुक हा शब्द वापरून त्या पोपटाला असं वाटायला लागतं की आपण निश्चितपणे पडून जाऊ. आणि म्हणून तो ती नळकांड्याची नळी पक्की धरून ठेवतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वास्तविक पाहिलं तर त्याला कोणीच बंधनात ठेवलेलं नाही. त्याने जर तो पायाचा चवडा सोडला, जो घट्ट पकड सोडून दिली, तर त्याला मोकळच मोकळा आहे, त्याला मोकळच मोकळा आहे. परंतु तो पडून जाऊ या भीतीने तो पक्का धरून ठेवतो.
तो त्याला सोडायला तयार नाही. म्हणजेच ती बंधनं त्याने स्वतःच लादून घेतलेली आहे. आणि ज्या विद्येने ही बंधनं मुक्त होतात ती खरी विद्या. सा विद्या या मुक्तये. सा विद्या या मुक्तये, ज्याच्यामुळे मनुष्य मुक्त होतो ती खरी विद्या. बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. आपणच आपले ते जे काही दौरे असतात ते मोठ्या चतुराईने ते बंधनं आपण तोडायची असतात. बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. हे बंधन आपणच तोडायचं आहे. आणि याच्यासाठी अजून एक विचार जो आलेला आहे, अजून एक सूत्राचा उल्लेख केलेला आहे. या जगामध्ये पवित्र काय आणि अपवित्र काय? सगळ्यात पवित्र वस्तू कोणती आहे? तर भगवंतांनीच गीतेमध्ये तिचा उल्लेख केलेला आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या विश्वामध्ये ज्ञानासारखी पवित्र अशी कोणतीच गोष्ट नाही. ज्ञानाच्या पुढे कोणतीही अपवित्र गोष्ट टिकू शकत नाही. कारण त्या ज्ञानाला तेज आहे. ज्ञानाला तेज आहे. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. या ज्ञानाशिवाय कोणतीही वस्तू पवित्र नाही. ज्ञान हेच एकमेव पवित्र आहे. आणि ते ज्ञान कोणतं? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण. गगन जसं, आकाश जसं सर्वव्यापी आहे, तसं हे ज्ञान सर्वव्यापी आहे. सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करणार आहे. ज्ञ म्हणजे जाणून घेणे. याच्यात ज्ञान या शब्दामध्ये ज्ञ नावाचा धातू आहे. ज्ञ, टू नो, KNOW, म्हणजे जाणून घेणे. आणि ज्ञानाने एक गोष्ट होते, खोलवर शिरून त्याचा पूर्ण तपास केला तर एखादी गोष्ट त्याग आणि स्वीकार याच्यातून तिचा अर्थबोध होतो. तो म्हणजे की ज्ञानाने आपण प्रयत्न करून त्याचं जे काही रहस्य जाणून घेतलं तर आपल्याला ती वस्तुस्थिती कळते. एखादी गोष्ट आहे ती खोटी असेल हेही समजतं. कशाने? कोणत्या आधाराने? ज्ञानाच्या आधाराने. अरे ही गोष्ट खोटी आहे. मग खोटी असेल तर तिचा आपण त्याग करतो, तिचा स्वीकार करत नाही. हाही लाभ आहे. हा लाभच आहे. खोट्या वस्तूचा स्वीकार करू नये ही जी जाणीव झालेली आहे तोही लाभ आहे. आणि दुसऱ्या बाजूने अरे हे खरं आहे, हे सत्य आहे, तर सत्य असेल तर त्याचा आपण स्वीकार करून घेतो. म्हणजे हाही इकडूनही लाभ आणि तिकडूनही लाभ. असत्य म्हणून त्याग. मग त्या भानगडीत, त्या मोहात मनुष्य पडत नाही. तिच्यातूनही तो मुक्त होऊन जातो. कारण त्याला ती विद्या मिळते आणि तो मुक्त होतो. सा विद्या या मुक्त आहे. त्याच्यातून मुक्त, मिथ्यापणातून तो मुक्त होतोय. त्याच्यानंतर ही जी परमात्म्याने सृष्टी केलेली आहे, ही सृष्टी एकोहम बहुश्याम. आता जेव्हा तो एकतत्व बहुश्याम झालं, विस्तार पावलं,
त्याचा विस्तार म्हणजेच त्याची माया आहे. त्याचा विस्तार म्हणजे माया आहे. आणि ही माया कशी आहे हे काही या मायेचं, ही सत्य नाही, ही मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटी आहे. सावली ही सत्य नाही, पण सावली हा जो काही विषय आहे तो कुठल्या तरी देहाच्या आधारे आहे. देहाच्या आधारेच आहे. आणि एखादा मनुष्य उभा असेल तर तो जसा हातवारे करतो तर त्याच्या पाठीमागे पडणारी किंवा त्याच्या सावलीतूनही ते आकार हातवाऱ्याचे येतात. ती स्वतः हातवारे करत नाही. तर हा जो सत्य स्वरूपात पुरुष आहे तोच हे हातवारे करत असतो. आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणजेच ती सावली आहे. त्या सावलीमध्येही ते तशी आकृती आपल्याला दिसते, पण ती आकृती सत्य नाही. तिलाच आपण माया म्हणू. आता माया या शब्दाचा जर आपण विचार केला तर माया याच्यात दोन अक्षर आहे, मा आणि या. तर एकेकाचा जर अक्षराचा आपण विचार केला, मा म्हणजे नाही, नकारात्मक अर्थाने मा शब्द आहे. नकारात्मक अर्थाने मा शब्द आहे. मा अक्षर आहे, शब्द नाही, सॉरी. मा हे अक्षर नकारात्मक असे दर्शक आहे. आणि या म्हणजे जी. जी जी म्हणजे आता या शब्द आपण पुन्हा थोडीशी या अक्षरांची आदला बदलू. जी नाही ती म्हणजे माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जिला अस्तित्वच नाही अशी कल्पना म्हणजे माया, अशी बुद्धी म्हणजे माया. माया या शब्दाचा अर्थ आहे तो. याचं वर्णन अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर केलेलं आहे. त्याची व्याख्या केलेली आहे. अनेक व्याख्या ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये किंवा अभंगांमध्ये केलेली आहे. तिचा आपण एक अभ्यास करायला जर सुरुवात केली तर तुम्हाला हे सर्व उलगडेल, हे सर्व अर्थ उलगडतील. अमृतानुभवामध्ये म्हटलंय, माया येणे नावे जे विद्यमानची नव्हे, हे मायाची स्वभावे सांगतसे. म्हणजे जी नाही ती, म्हणजे आहे म्हटलं की तिला विद्यमान आहे, ती म्हणजे दिसते, विद्यमान आहे. तिला माया म्हणायची काही जरूर नाही, त्यात दिसतेच येते. परंतु माया ही शब्द ती स्वतःच सांगते, अरे मी अस्तित्वातच नाही आहे, ही तुमची कल्पना आहे, मी अस्तित्वातच नाही. तिच्या शब्दाचाच अर्थ तो आहे. माया येणे नावे जे विद्यमानची नव्हे, हे मायाची स्वभावे सांगतसे. तिने आधीच आपली पाठी लावून दिली की मी अस्तित्वात नाही. परंतु त्या शक्तीमुळे हा विश्वाचा पसारा मांडला गेला आहे. कबीराचा एक दोहा आहे या बाबतीत, रंगी को कहे नारंगी, बने दूध को खोया, चलती को गाड़ी कहे देख कबीर रोया. रंगी को कहे नारंगी, बने दूध को खोया, चलती को गाड़ी कहे देख कबीर रोया. कबीराने व्यवहारातला अनुभव सांगितला. रंगी को कहे नारंगी, ते नारंगी नावाचं एक फळ आहे. नाव काय? नारंगी, जिला रंग नाही तो, जिला रंगच नाहीये.
पण वास्तविक ती प्रत्यक्षामध्ये दिसून राहिली. उलट लालसर अशा आकाराची सुंदर अशी तेजस्वी ते फळ येतं. तिला म्हणतात डोळ्याने धडधडाट दिसते, तिला म्हणतात नारंगी. म्हणजे तिला रंगच नाही, तिला रंगच नाही. हे कबीराचं हा दोहा आहे. बने दूध को खोया. खोया म्हणजे अदृश्य झालेला, गायब झालेला. पण दुनिया कसं आहे की जे दूध गरम केलं जातं आणि मोठ्या कढाईमध्ये त्या या खुरप्याने असं ढवळून 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 1-2 तास गेले की त्या दुधाचा काय होतो, खोवा, ज्याला आपण खवा म्हणतो. हा एवढा मोठा दिसतो त्याचा आकार. तो गड्डा गोळा होऊन जातो दुधाचा. तो आपोआप गोळा तयार होतो. जसा कणकेचा गोळा तयार होतो तसा. कबीरा म्हणतायत बने दूध को खोवा. काय लोक आहेत वा. जो डोळ्याला दिसतोय त्याला म्हणे अदृश्य झाला. डोळ्यांनी तर दिसतोय, डोळ्यांनी दिसतोय, आणि त्याला म्हणतात बने दूध को खोवा. खोवा म्हणजे हरून गेला, गायब झाला, अदृश्य झाला असा अर्थ. चलती को कहे गाडी. जी चालते तिला चाक आहे. जी धावते तिला म्हणता गाडी. जी चालते तिला म्हणता ही गाडलेली आहे. म्हणजे जागेवरून हलत नाही. गाडलेली वस्तू काही हलत नाही. गाडलेली वस्तू हलत नाही. आणि इथं तर उलट आहे. जी चालत राहते तिला म्हणता चलती को कहे गाडी. जी चालते तिला म्हणतात गाडी. आणि कबीरांनी आपल्या कपाळाला हात लावून घेतला आणि म्हणतात देख कर कबीर रोया. रंगी को कहे नारंगी, बने दूध को खोवा किंवा खोया. चलती को कहे गाडी, देख कबीरा रोया. कपाळाला हात लावून डोकं बडवण्याची वेळ आलेली आहे असं कबीर सांगतो. हा सर्व प्रकार म्हणजे माया. याच्यातून काय व्यक्त करायचं आहे तर माया. हीच परमात्म्याची माया. ही स्वतः सांगते. ती म्हणते माया येणे नावे जे विद्यमानची नव्हे, हे मायाची स्वभावे सांगतसे. मग त्यातून सुटका पाहिजे. मग आपल्याला नाही होत, आपल्याला नाही होणार. तर मग त्याची जबाबदारी, त्याची गॅरंटी भगवान घेत आहेत, त्याची हमी घेत आहेत. मग काय किंवा मला हे होणार नाही, मला ते होणार नाही, मला ज्ञान वाचणार नाही, मला ज्ञान होणार नाही, मला तपश्चर्या होणार नाही, मला पूजा होणार नाही, हे सगळे नकारात्मक घंटा वाजवायचे. आमच्याकडून नाही होणार, आमच्याकडून. पण ठीक आहे, भगवान आश्वासन देत आहेत नाही, पूर्णपणे प्रतिज्ञाच आहे. मामेकम शरणं व्रज सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि महाशुचः. तू मला फक्त शरण आहे, मला शरण आहे. मग काय म्हणतील किंवा आम्हाला पाप आहे, अमुक आहे, डमुक आहे, काय आम्हाला काही, आमचे एवढा भाव आमच्या मनात नाही आहे. मग आम्ही कसं काय शरण? आम्ही नाना विकल्प संकल्प याने मलिन झालेलो आहोत. आणि अशा मलिनतेने आम्हाला तुमच्याकडे यायची लाज वाटते, आम्हाला हिम्मत होत नाही. तेव्हा भगवान सांगतायत त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. असू दे तू किती का मलिन असे ना, अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यम. त्याला ते स्वतःच साधू म्हणतात. साधू याचा अर्थ पवित्र मनुष्य.
बालक असतं, लहान बालक असतं, ते मातीत खेळतं, अमुक हे होतं, घाणेरडं झालेलं असतं, काही असेल त्याचं सगळं शरीर पाहिलं, अरे अरे फार घाणेरडं आहे, फार घाण लावून आलं, आणि आईचे कपडे चांगला, पोशाख चांगला असेल, परंतु तो विचार करतो ते बालक की आता आईने एवढा मेकअप केला, एवढा ड्रेस घातला, एवढा पांढरा स्वच्छ आहे, आईला जसा असेल तसा बिलगतो, आणि आई तिकडे तिकडे असं म्हणत नाही, कारण त्या बालकाचं उत्पत्ती स्थान माताच आहे. मज देखता चंद्र सूर्य होती, जगाला प्रकाश देणारे, पवित्र करणारे वस्तू अरे त्या मायेने निर्माण केलेली आहे. आणि ती माताही पटकन, तो सापडत नसेल मुलगा अशा गर्दीमध्ये आणि घाणेरडा होऊन आलेला, पटकन उचलते, तेव्हा तिच्या डोक्यात कुठला विचार येतो का हा घाणेरडा, याचे हातपाय धुवू, चांगले कपडे घालू आणि मग याला कड्यावर घेऊ, तसा विचार तिच्या मनात येतच नाही. कारण तू माझी माऊली देवा, तू माझी गाऊली, पाहतो वाटुली पांडुरंगे. कारण भक्त कसा असतो, अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाने जो भगवंताला शरण जातो त्याची सर्व प्रकारची गॅरंटी भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. शेमुडी वाकुडी गवळ्यांची पोरी, त्या भगवंताला त्यांचं प्रेम आवडलं. गोकुळातल्या स्त्रिया जेव्हा त्या मथुरेमध्ये, त्या मथुरेच्या स्त्रियांचं आणि आपलं तुलनात्मक वर्णन करतायत, तर त्यांना वाटलं की आपण त्यांच्या इतक्या नागरी असं वळण असलेल्या नाही, पण भगवंताने रासक्रीडा त्या गोपींबरोबरच केलेली आहे, त्या गोपींबरोबरच केलेली आहे. कारण भगवान अंतरंगातलं प्रेम पाहतो, अंतरंगातलं प्रेम पाहतो, कारण तो परमात्मा हा अंतर्यामी परमात्मा आहे. सर्वाघटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तो सर्वांच्या अब्रह्मभुवनात लोका, ब्रह्मदेवापासून तर किड्या मुंगी कीटकांपर्यंत तोच परमात्मा निवास करीत असतो. आणि आपण आपल्या घराला कधी नाव ठेवतो का? नाही, आपण आपल्या घराला नाव ठेवतो. जर दुसरा कोणी येऊन गेला आणि त्याने तू आपल्या घराला नाव ठेवलं तर त्याचाही नाव ठेवणाऱ्याचाही संताप चढतो. हा माहिती आहे, याचं घर आहे, मी पाहिलेलं आहे, त्याचा संताप चढतो. तसा प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे हृदयामध्ये, प्रत्येकाच्या पिंडामध्ये, प्रत्येकाच्या देहामध्ये परमात्मा वास करत असेल तर तो कशाला आपल्या घराला नाव ठेवणार आहे? आपल्याला नाव नाही ठेवत म्हणून तर तो वास करतोय, तो वास करतोय त्याच्या. किती सुंदर सुंदर असा परमात्म्याने देहही निर्माण केलेले आहे. देह निर्माण, फुलपाखर, त्याचा रंग कोणी भरला? त्याचा रंग कोणी भरला? त्याचा रंग भरणारा तो रंगारी परमात्मा आहे. कसा रंग भरला असेल, वृक्षांचा रंग कसा भरला? अहो ते तर ते माणसांमध्ये अनेक रंगाची माणसं तयार करून ठेवली, त्या परमात्म्यानेच. विविध खंडातली माणसं कशी दिसतात, हा रंग त्याने निर्माण केले. प्रत्येकामध्ये तो वास करतोय, निवास करतो. कावळ्याला रंग काळा दिला म्हणून त्याच्या शरीरात देव वास करत नाही असं नाही. अत्यंत मोत्यासारखा रंग राजहंसाला दिलाय, त्याच्याही देहात वास करतो. बगड्यालाही रंग दिलाय, त्याच्याही देहात वास करतो. कारण त्या परमय समोहम सर्वभूतेषु, तो सर्व भूतांच्या ठिकाणी समभावाने राहतो. त्याला आपला प्रकार कोणीही नाही. फुलांचा रंग, विविध फुलं, किती विविध फुलं असतात.
किती सुंदर फुलं असतात, किती सुगंध असतो. तो कुठून आणला? तो सुगंध देणाराही परमात्मा आहे. जमिनीतून तर मग एकसारखा त्याचे मुख्य उगमस्थान पृथ्वी आहे. मग सर्वांचा सारखा सुगंध आहे का? सर्वांचा सारखा सुगंध नाही दिला, प्रत्येकाला वेगवेगळा. पारिजातकाचा जसा गंध असेल तसा कमळाचा नाही. कमळाचा वेगळा आहे. केवड्याचा रंग, जाईचा रंग, जुईचा रंग, पारिजातकाचा रंग, हे सगळे विविध रंग त्या भगवंताने भरलेला आहे. तो सुवास वेगळा भरलेला आहे. या सुवासावरूनच नुसतं पहाटच्या वेळेस ते रातराणीची फुलं आपण सहज म्हणतात, रातराणीचा वास, सुवास येतो. आता या दिवसामध्ये पारिजातकाचा सुवास येतो. हे सर्व तो देहादेही एक असा परमात्मा आहे. आणि तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला असल्यामुळे ते तत्व म्हणजेच तू आहे. याला तत्वमसी असं म्हटलं जातं. तेच तू आहे. हा महावाक्याचा घोषू आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी हा महावाक्याचा घोष आहे. ओम इति एकाक्षर ब्रह्म. ओम पासून, त्या नादापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. पतंजली योगदर्शनामध्ये जेव्हा त्या योगदर्शनाची सुरुवात होती, अथ योगानुशासनम, पहिलाचा हा श्लोक आहे, पहिलंच सूत्र आहे. तस्य वाचक प्रणवः. पतंजली योग सूत्रात सांगितलंय की त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं वाचक काय आहे, कशाने त्याचा बोध होतो. तस्य वाचक प्रणवः. ओंकार, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. स्वसंवेद्यात्मरूपा, स्वतःलाच जण. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ते तिन्ही एक वटले, ते त शब्द ब्रह्म कवळले, ते निया गुरुकृपावन नमिले आदि बीज. मग ती शारदा श्री विश्वमोहिनी. मग त्यानंतर त्या मोहिनीचा म्हणजे मायेचा रोल सुरू होतो. त्याच्या अनुषंगानेच ती माया काम करते. हे सर्व आपण त्या ठिकाणी पाहिले. तस्य वाचकः प्रणवः. आता आपण द्वारकेचंही वर्णन पाहिलेलं होतं की या देशामध्ये वैराग्याला महत्व आहे, परंतु ते वैराग्य सुद्धा शुष्क असं पाहता येणार नाही असं वैराग्य नाही. ती मानसिक अवस्था आहे. याचा अर्थ तुम्ही भौतिक जगाकडे दुर्लक्ष करा असं नाही आहे. असं नाही आहे. परमार्थ केला किंवा एखादा देव धर्म करणारा असला, तो शुष्क, त्याचा चेहरा उतरलेला, तोंड आत्र्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एरंडेल प्यालेला, असा तो असू नये. तो कसा आहे, प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांत आहे. आपण निरनिराळ्या भगवंताच्या या चरित्रामध्ये वर्णन ऐकलेलं असेल. भगवंताच्या रूपाचं वर्णन हे मुद्दाम केलेलं होतं मी. भगवंताच्या रूपाचं वर्णन, कारण हे रूप सारूप्यता आपल्याला भक्ताला घ्यायची आहे. म्हणून तो भगवान, त्या भगवान विष्णूचे नेत्र कसे, भुवया कशा, नासिका कशी, दंत कसे, कान कसे, डोक्यावरचे घुंगरुवाळे केस कसे, कपाळाला लावलेला गंध कसा, कस्तुरी तिलकम ललाट पटले, त्याचा कंठ कसा, त्याची छाती कशी, त्याचे स्कंद कसे, त्याचे बाहू कसे, छातीवरच्या त्या खुणा, त्याच्या उदराचा आकार कसा, त्याची ती खोलवर दिसणारी जी बेंबी आहे, नाभी, ती कशी, तिचंही वर्णन आहे.
आता हे सगळं पाहिल्यानंतर भगवंता हा हवा हवासं वाटतं ना, चांगलं गुटगुटीत आणि चांगलं मस्त गुलाबासारखं ज्याचं रूप रंग आहे, त्या मुलाला तर कोणी उचलून घेणार ना हो. दिसायला सुंदर आहे पटकन, ते कोणाचं काय असे ना, पण असं वाटतं उचलून घ्यावं कडेवर, त्याचा मुका घ्यावा, त्याला छातीला लावावं. कारण आपण त्या रूपाला कोणी एक भुलली नारी विकता गोरस मने घ्यारी, त्याच्या हृदयात तो परमात्मा होता, त्यांना तोच दिसायचा. तसा भगवान हा दिसला म्हणजे त्या ठिकाणी भक्त आपोआपच त्याला उचलून घेणार आहे, असं वर्णन आपण या भागवतामध्ये पाहिले. असं वर्णन पाहिलेलं. एक अपवादात्मक सुदाम्याचं उदाहरण सोडून दिलं तर उद्धव कसा होता? उद्धव भगवंताचा आवडता भक्त होता, लाडका भक्त होता. दिसत कसा होता? त्या गोकुळामध्ये जेव्हा उद्धव त्यांचं सांत्वन करायला गेला तर त्यांना वाटलं हा श्रीकृष्ण तर नाही ना. त्यांना भास झाला की हा श्रीकृष्णच आहे. पाहू गेलो देवाला गे, देवरूप झालो अंगी. देवाला पाहायला जायचं असेल तर देवरूपच झालं पाहिजे. शिवम भूत्वा शिवम यजे. म्हणून भक्तांनी असं दुर्मखलेलं राहू नये, सुंदर प्रसन्न वदन राहावं. द्वारकेचं वर्णन करताना इतकं सुंदर वर्णन आहे की भगवान जेव्हा द्वारकेला गेले इंद्रप्रस्थाहून, तेव्हा रस्त्याने जे काही लोक होते तिथे कोणीही कुंडल विरहित नव्हता. सुवर्ण कुंडल प्रत्येकाच्या, त्याच्या अंगावरचे वस्त्र पितांबरधारी, सुंदर गंध लावलेला, कानात कुंडले, गळ्यामध्ये मोत्यांचे सुंदर हार. पक्षी, रस्ते किती सुंदर, किती स्वच्छ, किती सुगंधित असे केलेले. तुम्हाला कुठेही ते वर्णन, जरा एकदा जर तुमच्या संस्कृत नाही जमलं तर नका जमू देऊ, त्याचं काही फार हे नाही, पण त्याची भाषांतर तर वाचा आणि डोळ्यापुढे प्रतिमा उभ्या करा. एका ठिकाणी तर असं वर्णन आहे द्वारकेमध्ये, श्रीकृष्ण आले त्याच्या स्वागतासाठी सगळे नगर आजूबाजूला सगळे कोणी आट्यावर उभे आहे, कुठे कुठे उभे आहे. त्यावेळेस त्यांनी एक शब्द वापरला, वारांगणांचंही वर्णन केलेलं आहे. त्या किती सुंदर होत्या त्याचंही वर्णन आहे. वर्णन करतायत शुकदेव. कडकडीत वैराग्याची मूर्ती, कडकडीत वैराग्याची मूर्ती पाहिल्याशिवाय वर्णन करेल का कुणी? हे नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, पण अरसिक नाहीत. सौंदर्य पाहायचं आहे. त्यांनी तर एका ठिकाणी असं वर्णन की त्या वारांगणांच्या कानामध्ये जे कुंडल आहे, मोतीचे काही आहे, त्याचा प्रकाश त्यांच्या गालावर पडलेला आहे आणि अतिशय गाल फुलासारखे दिसत आहेत. सुंदर त्यांचे कपोल, त्यांचे वस्त्र, त्यांचे कपाल, केश कलाप, त्यांच्या वेण्यांमध्ये घातलेल्या त्यांनी किंवा माळलेल्या ते फुलांच्या वेण्या, गजरे, त्यांचं वर्णन केलेलं आहे. हे सर्व त्या परमात्म्याचीच रूप आहे. तिथे कोणीही कोणाचा उपेक्षा केली नाही, कोणी कोणाला नाव त्याला हटा तुम्ही अशा आहेत, इकडे नका येऊ, असं नाहीये. त्याही आलेल्या आहेत, त्याही आलेला आहे. कारण सकळासी आहे येथे अधिकार, इथे आदि करुणी वेशशाही असाही एक अभंग आहे. नर नार्या नर आदि करुणी वेशशाही, त्यांनाही संतांच्या अभंगामध्ये वर्णन आहे. इथे दैवाला कोणीही उपेक्षित नाही, कोणी उपेक्षित नाही, कोणाचा परमात्म्याने तिरस्कार केलेला नाही. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना तो भक्तही तसाच असला पाहिजे, भीतीदायक असता कामा नाही. कोणी पाहिल्यानंतर भारे वा खरा भक्त, तुमचा अंतरंग पाहिलं जातं भक्ती. बाह्य वेश तर आहेच, परंतु अंतरंगालाही महत्व आहे. भक्ती जाणे भक्तीचा जिव्हाळ तोच दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे म्हणावो का पंडित शहाणा, असं वर्णन या ठिकाणी केलं. आणि भारतीय संस्कृती याच्यावर आहे.
या विचारांवर आधारित आहे. कुठेही तुम्हाला असा दारिद्र्याचा असा भाग पुढे वर्णन केलेलं आहे अशातला भाग नाही. दारिद्र्य ही मानसिक अवस्था आहे, मानसिक अवस्था आहे. ज्याच्याजवळ धन नाही त्याला निर्धन म्हटलेलं आहे, कमी असेल त्याला कमी असं. पण दारिद्र्य ही मानसिक अवस्था आहे. तुम्हाला जर चांगला पगार असेल, चांगला पैसा असेल, असं राहतात का भंगड सारखे? चांगले राहणार. एकदा आमच्याकडे असा प्रसंग आला होता की एका शाळेमध्ये एज्युकेशन ऑफिसर होते, ते गेले. तिथे एक शिक्षक आला. त्यांनी विचारलं की सर तुम्ही या शाळेत आहात का? हो. मग म्हणे का सर काही अडचणी असतात का तुम्हाला? म्हणे काय नाही, चांगलं. बरं पगार वगैरे काही अपुरा पडतो का? नाही म्हणे. बरं पगार आता तसं तो जुना काळ नाही राहिला, आता पगार सगळ्यांना चांगले आहे. आता अतिरिक्त पगार मजा आणि उडवण्यासाठीच वापरला जातो. एक लक्षात ठेवा, पैसा ही उपयोगाची वस्तू आहे, उडवण्याची नाही. पैशाचा उपयोग करा, पैशाचा उडवण्यासाठी उपयोग करू नका. ती उडवण्याची वस्तू. त्यांनी पाहिलं, वा चांगलं आहे. मग घरी काही अडचणी आहेत का? कोणी आजारी आहेत का? हे सगळ्या चौकशा केल्या. म्हणजे नाही, सर्व चांगलं आहे समजा. मग ते खवळ. तुम्हाला लाज नाही वाटत का? मला तुम्हाला लाज नाही वाटत? इतके विचित्र राहतात, इतके भंगड राहतात. काय दाढी काय वाढलेली, कपडे कसे. तुम्हाला सर्व चांगलं असून चांगले का राहत नाहीत? का? याचं कारण सांगा. अहो तुम्हाला 100 मुलांच्या पुढे उभं राहावं लागतं शिकवताना. कसा पाहिजे तुमचा व्यक्तिमत्वावरून तुम्हाला ज्ञानासारखे म्हणजे सूर्यासारखे चमकले पाहिजे. तुम्ही असे राहतात. त्या अधिकाऱ्याने त्याला अक्षरशः झाडलं आणि त्यांनी काही चूक केली अशातला भाग नाही. बरोबर आहे. कारण हे दारिद्र्य मानसिकता, हे मानसिकता आहे. चांगलं राहायचं नाही, गवळ्यासारखं राहायचं, कुठेतरी असं, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं चुकीचं आहे. भक्त हा कसा पाहिजे? चतुर्भुज रूप होऊन ठेले. चतुर्भुज रूप होऊन ठेले. परमात्म्यासारखाच तो सुंदर दिसला पाहिजे, चमकदार दिसला पाहिजे, तेजस्वी दिसला पाहिजे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. पाहिल्याबरोबरच प्रसन्न मदन ध्यायेत सर्व विघ्नोपशांत. माझे एक मित्र होते, ज्योतिषी होते. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की जो येईल पहिल्यांदा त्याचा चेहरा उतरलेला अमुक डमूक झाला की याचं काही काम लवकर होईल असं. एखादा ते मोठे प्रॉब्लेम होतो, सहजपणे म्हणतात, सहजपणे हसत खेळत सांगतात, त्यांचे प्रॉब्लेम लवकर दूर होतात. रडे तो घोडे काय चढे. जो आधीच रडायला लागलाय तर घोड्यावर बसून ती लढाई काय करणार आहे? हे सर्व भारतीय संस्कृतीने आपल्याला तेजस्वी, तुम्ही सूर्याचे पुत्र आहात, तुम्ही या भारतीय ऋषीमुनींचे एक ऋषी तेजस्वी होता, ते ज्ञानी होते. विश्वामित्राने त्या त्रिशंकूसाठी पुन्हा सृष्टी निर्माण केली, एवढी शक्ती होती. वशिष्ठांनी छातीच्या 8 सूर्य झाकून दिला, एवढी शक्ती होती. ही शक्ती परत आपण मिळवली पाहिजे आणि याचा स्रोत आहे आपलं अंतरंग मन. तर आपण या ठिकाणी ही भारतीय संस्कृती समजून घेतली आहे. संत सज्जन हो, आतापर्यंत आपण हे सर्व ऐकत आलेलो आहोत. श्रोत्यांच्या श्रीमद भागवतचं आपण पठन केलं, श्रवण केलं. त्याच्याही मध्ये त्यांनी त्याचेही प्रकार सांगितलेले आहेत. पुष्कळ सामग्री जमायची, खूप पैसा खर्च करायचा, दुनियाभरचे कष्ट करायचे आणि भागवत कथा श्रवण करणे, ऐकणे, काय जे आयोजन नियोजन आहे, याला राजस पठन किंवा राजस असा हा कार्यक्रम आहे, असं भागवताच्या उपसंहारामध्ये म्हटलेलं. हा राजस आहे.
1 महिना 2 महिना सावकाश पण नित्य नियमाने या भागवताचा रसास्वाद घेत आपण जर भागवत श्रवण केलं, पठन केलं तर ते सात्विक आहे. ते सात्विक आहे, घाई गर्दीने नाही. आता आपण कोणता हा यज्ञ केला आहे ते तुमच्या लक्षात येईल की सुमारे 108 भाग या भागवत कथेचे झालेले आहेत. कुठलीही गायकी हे हृदयीचे ते हृदयी घातले. माझा प्रयत्न असा होता की घाईने न करता हा विषय समजावा. मग काही लोक म्हणतील की राजा परीक्षिताने तर 7 दिवसात कसं, त्याचं आयुष्यच 7 दिवस उरलेलं होतं. त्याचं आयुष्यच 7 दिवस उरलेलं होतं म्हणून ते 7 दिवसांनी. आणि श्रोता आणि वक्ता हे दोघेही दिव्य होते. शुकाचार्यासारखे वक्ते आणि राजा परीक्षितासारखा श्रोता. आपल्याला तसं नाही. आपण सुमारे 1 ते 1.25 तासाचा हा वेळ प्रत्येक भागासाठी आपण घेतलेला आहे. पहिल्या स्कंदापासून तर शेवटच्या स्कंदापर्यंत जी काही माझी बुद्धी होती त्याप्रमाणे मी तुमच्या समोर ही मांडलेलं आहे. हे सात्विक असं पठण, सात्विक असं ही सेवा आहे. त्यावेळेस मध्येच सोडून देणं, मध्येच ऐकणं, ऐकलेलं विसरून जाणे, काही लक्षात नाही राहिलं बा, पुन्हा 2-4 दिवसांनी वाचायला लागणं. श्रद्धा 4 लोक बसले, गर्दी काय चाललंय, बसा 5 मिनिटं बसून घ्या, आपल्यालाही तेवढा पुण्याचा लाभ होईल, असं ज्याला पळवापळवी म्हणतो तसा हा विषय नाही. असं जर करत असेल तर ते तामस श्रवण आहे. मग आता भागवत किती दिवसात संपवलं पाहिजे याला असा काही नियम नाही. वर्ष, महिना वगैरे, मुहूर्त वगैरे काही नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. ऐकणारा आणि कथन करणारा या दोघांचाही त्याच्यामुळे उद्धार होतो. हे निर्गुण असं श्रवण आहे, निर्गुण असं श्रवण आहे. भागवत आत्मकल्याण करणारा हा विषय आहे. आपण सर्वांनी आत्मकल्याण करून घ्यावं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जो आपला हा दीर्घ सुमारे 108 भाग म्हणजे आपण जवळजवळ 3-3.25 महिने याचा आपल्या परीने, बुद्धीपरीने मी हा विषय तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. या कामी ज्यांनी मला सहकार्य केलं, माझे एक मित्र होते. मला हे तंत्र माहिती नव्हतं आणि बोलवायचे कथेला, परंतु 7 दिवसात काय सांगायचं हाच प्रश्न माझ्या पुढे पडायचा. 7 दिवसात काय सांगणार? मग काहीतरी घाई जशा त्या म्युन्सिपाल्टीच्या त्या फवारे मारणाऱ्या किंवा धूर फेकणाऱ्या त्या डासांना निर्मूलनासाठी फिरतात तशी भरभर ती गाडी पुढे पळते. तसं करायचं का? तसं नाही. काही रेल्वे इतक्या जोरात निघून जातात तर रेल्वेच्या प्लॅटफॉर्म 2 फुटाच्या 3 फुटाच्या अंतरावरती गाडी जाते, काही एकही मनुष्य त्याच्यातला दिसत नाही. इतकी घाई का? म्हणून मला त्याही पेक्षा हा एक मार्ग आवडला. माझे एक मित्र आहेत, ते फिजिक्सचे, भौतिकशास्त्राचे शिक्षक आहे. मग त्यांनी मला ही एक प्रकारची कल्पना दिली. माझं एक आहे की कोणताही मनुष्य असो, कसाही लहान असो मोठा असो, शिकायचं असेल तर मी त्याच्याजवळ शिकल्याशिवाय राहत नाही. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुश्री आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. त्यांचं नाव मिलिंद वडनगरे म्हणून आहे. ते एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हे सर्व सांगितलं. माझ्या मुलालाही ते समजून सांगितलं आणि प्रयत्न करा, यश आल्याशिवाय राहणार नाही. मीही प्रयत्न केला. याच्या आधी मला माहित नव्हतं की कसं बोलावं, कसं हे तयार करावं. याच्यामध्ये अजून एक क्षमा मागतो मी की काही ठिकाणी आता माझी काही मर्यादा आहे. मला सर्वसामान्य मनुष्याला जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा फक्त 40% दिसतं. माझ्या दोन्ही डोळ्यांचे रेटिना फाटलेले आहेत. त्यामुळे काही वेळेस श्लोक वाचताना इकडे तिकडे होऊ शकत होतं. दृष्टीला मला बरोबर दिसत नाही. त्यामुळे शब्द थोडेसे इकडे तिकडे, ज्याला
मुद्रा राक्षस सारखा हा सगळा प्रकार होत होता, मला समजत होतं, परंतु त्याला इलाज नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये आणि असेल त्या अवस्थेमध्ये आपण ही ईश्वराची सेवा म्हणून मी तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न केला. काही वेळेस नावांमध्ये काही उलटी सुलटी नावं सांगितली जायची. काही वेळेस अक्रूराच्या ठिकाणी उद्धव सांगितला जायचा. होत तो रिलीज झाल्यानंतर माझ्या लक्षात येत होतं, पण ताबडतोब मला काही त्याच्यात सुधारणा करता येत नव्हती. कंसाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला जात होता. आणि अनेक वर्षाचं हे जे श्लोक म्हणा, अभंग म्हणा, पाठांतर म्हणा, हा दीर्घ प्रवास आहे. म्हणजे विचार केला तर माझ्या वयाच्या 5-7 वर्ष जर गेले तर तेव्हापासून हा पारमार्थिक माझा हा प्रवास आहे. जे झालेले पाठांतर, लेक्चर देण्याचा, आज माझं वर्गातल्या शिकवण्याचा हा जो विषय आहे, गेल्या 15 वर्षापासून मी सेवानिवृत्त झाल्यामुळे मला एवढं घेणं तशी काही संधी मिळाली. हा 15 वर्षानंतर पहिलाच प्रयत्न आहे. याच्यात काही दोष राहिले असतील तर ते दोष माझे समजा, इकडे तिकडे शब्द गेले असतील, परंतु पुढच्या वाक्यामध्ये तो संदर्भ, पुढच्या वाक्याचा लक्षात घेऊन तुम्ही मागच्या गोष्टीचा संदर्भ नीट लक्षात घ्या. या संतांचे अभंग, या संतांच्या अभंगातून मिळालेले जे काही विचार आहेत, हे अनेक प्रसिद्ध अशा कीर्तनकारांची कीर्तन ऐकली होती, प्रवचन ऐकली होती. आताची नाही सांगत मी, फार जुना काळचा मामासाहेब दांडेकर, धोंडा महाराज देगलूरकर, ही जे होती, माणिक बाबा बिडकर, रामचंद्र महाराज नागपूरकर, देवराम बुवा नगरकर, ही सुमारे 55 ते 58 वर्षापूर्वीची ही सगळी आली. आणि ते जे अर्थ लावत होते त्यांच्या मार्गाने मी अर्थ लावत गेलोय. त्यांनी जे अर्थ लावले त्या अर्थात लावण्याची पद्धत मी शिकलो. ज्ञानेश्वरीचं माझं पहिलं सामूहिक पारायणामध्ये 1972 मध्ये झालं होतं, नाशिक येथील काळ्याराम मंदिरमध्ये. मला अनेक साधू संतांचे आशीर्वाद होते. नाशिक येथील मनोहर महाराज राजमाचीकर दिव्य पुरुष होते, दत्त विभूती होती, त्यांचाही दृष्टी आशीर्वाद मला मिळत होता. चोपड्याजवळ असलेले निमगव्हाणचे स्वामी भक्तानंद, जे दादाजी धुनीवाले यांच्या परंपरेतले होते, त्यांचाही काही दिवस सहवास. माझे सद्गुरू यावलीचे अरुण काका यांचाही सहवास, यांचाही आशीर्वाद या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. अनेक साधू ज्ञात अज्ञात माझ्याबरोबर सहकारी जे होते, ते सहकारी सुद्धा मला प्रोत्साहित करीत होते आणि त्यांची इच्छा होती की संपूर्ण आम्हाला भागवत ऐकावं. या निमित्ताने हा योग आला. आपण पुन्हा पुन्हा हे भागवत वाचण्याचा प्रयत्न करा, ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः अभ्यास करा. काही गोष्टी माझ्याकडून राहू शकतात. तुम्ही अभ्यास केला तर हे सर्व मिळेल. हा दीर्घकाळचा प्रवास आहे. हा एका माझ्या जीवनातले फक्त 5-7 वर्ष जर गेले तर आज 74 वर्षाचं वय आहे. म्हणजे जवळजवळ 69 वर्ष हा सतत ज्ञानयज्ञ, हा दीर्घ या ज्ञानयज्ञ हा मी अखंड चालू ठेवला. माझी आध्यात्मिक सेवा, मी अनेक प्रकारच्या साधना केलेल्या आहेत. वेगवेगळ्या पंथातून वेगवेगळ्या साधना घेतलेल्या आहेत. नाथपंथीय साधना काही झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुंडलिनी वगैरे वगैरे यांचा अभ्यास केला, सप्तचक्रांचा अभ्यास केला, त्राटकं केली, जप, हे सर्व जे काही होतंय करून पाहिजे. परंतु कुठलाही लोभ किंवा काही मिळवायचं असं नाही. फक्त तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपल्याकडून सेवा घडावी. देवा घरचे ज्ञात कुणाला, त्या परमात्म्याच्या घरातलं काय कोणाला सांगू. आणि एक की या कमी माझ्याही कुटुंबियांनी मला चांगलं सहकार्य केलं. माझ्या मुलाने हे सर्व, त्याचं नाव प्रणव आहे, डॉक्टर
व्यवसायाने तो डॉक्टरकी करतो, डॉक्टर आहे, BMS. माझे नातू या सर्वांनी, सून वगैरे या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. मला शिकण्याची प्रवृत्ती अजूनही आहे. मी आता सध्या मला असं रिकामं बसून राहण्यावर सदा सर्वदा योगच उजागरावा, सत्कर्म योगे वय घालवाय, सत्कर्म करा. माझा नातू मला आता तबलाचे काही बोल शिकवायला लागला. तो काही 10-11 वर्षाचा मुलगा आहे, तरी मी शिकून घेतो, त्यालाही आनंद वाटतो. हे सर्व अभ्यासाला, इथे अभ्यास योगेन माम इच्छाप्तो धनंजय, ईश्वराची साधना म्हणजेच अभ्यास, त्याच्याने आपण ती इच्छा करावी. माझे सर्व जे काही श्रोतृ वर्ग आहे, सर्व माझ्या पुढे अज्ञात हा श्रोतृ वर्ग आहे, हे तिथे टाकले जातात व्हिडिओ वगैरे, ते तुम्ही जरूर पहा, इतरांना ऐकवा, स्वतः भागवत घ्या, त्याचे भाषांतरित घ्या, त्याचा अभ्यास करा आणि परमेश्वराची सेवा कशी होईल तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा. कुठल्याही तोडगे ताडगे नेन ती काही टाणे टोणे नामस्मरणा वाचून या, संतांचं वाक्य आहे. हे टाणे टोणे हे सगळं 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 सोडून द्या. फक्त रामकृष्ण नाम सर्व दोषार्ण, जड जीवा तारण हरी एक. आपल्यासारख्या जड जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर रामकृष्ण नाम सर्व दोषार्ण ते घ्या, जीवनाचं सार्थक करा. आणि आपण, मी पहिल्या ही जी सुरुवात भागवताला अल्पशी जगन्नाथपुरीला केली होती, नंतर हरिद्वारला केली आणि नंतरच हे सर्व व्हिडिओ वगैरे तयार व्हायला सुरुवात झाली. पुनश्च सगळ्यांना त्या परमेश्वरांनी तशी बुद्धी द्यावी, त्यांचं नामस्मरण व्हावं. अजून याच्यातून माझ्या सांगण्यातून काही सुटून गेला असेल, काही राहून गेला असेल तर त्याच्याही बद्दल मी क्षमा मागतो आहे. उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि हा जो वाघयज्ञ आहे, हा वाघयज्ञ सफल होऊन हिने वाघयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान आहे, असं इच्छा मी व्यक्त करून इथे आपण सर्वजण परमेश्वराचं स्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.